संचारबंदी लागू झाल्याने सर्व व्यावसायिकांचे उद्योगधंदे ठप्प पडले आहे। तसेच मजूर वर्गाला काम नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। अशीच परिस्थिती अमरावती शहरातील सिद्धार्थनगर परिसरातील नागरिकांची दिसत आहे। संपूर्ण देश सध्या कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे। त्या अनुषंगाने मजूर वर्गाचे संपूर्ण काम आता ठप्प झाले आहे। अशातच त्यांना उपासमारीची वेळ सुद्धा आली आहे। अनेक समाजसेवी संस्था प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांना अन्नधान्य पुरवण्यात मग्न आहे। तरी काही परिसर असे आहे का तिथे अद्यापपर्यंत कोणतीही संस्था पोहोचली नाही। असाच प्रकार अमरावती शहरातील रामपुरी कॅम्प परिसरात पाहायला मिळाला आहे। येथील महिलांनी विदर्भ न्यूज समोर या कोरोना मध्ये जे संचारबंदी आहे त्या काळात त्यांचे कामधंदे संपूर्ण ठप्प असून त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे अशी खंत त्यांनी विदर्भ न्यूज समोर व्यक्त केली आहे। सध्या त्यांच्यावर कोणाचेच लक्ष नाही अशी सुद्धा नाराजी त्यांनी विदर्भ न्यूज समोर प्रशासनाची केली आहे। काय त्रास आहे काकू तुम्हाला इथं? आम्हाला त्रास म्हणजे लस त्रास आहे। म्हणजे कसला लय म्हणजे कसला त्रास आहे तुम्हाला? म्हणजे आम्हाला आता जेव्हापासून काम बंद आहे तेव्हापासून आमच्या घरात काहीच हे नाही आहे। हे नाही म्हणजे काय समस्या आहे? नेमक्या समस्या काय आहे तुम्हाला? म्हणजे आमच्या मजुरी नाही, कोणते घरीच बसले आहेत, खाया प्यायचं काही नाही, रस्ते नाहीत, नाल्या नाहीत, कोणतेच काही हे नाही। नगरसेवकापाशी जा तर नगरसेवक येत नाही। काय म्हणते नगरसेवक? ते म्हणतात आमच्या मुल्यात नाही, म्हणते तिकडे जा म्हणतात। आम्ही पाहिलेच नाहीत नगरसेवक, तर कोणा सांग बोला तो नगरसेवक शाहूबाग मध्ये सांगा येऊन नाहीत पाय। काय नाव नगरसेवकाचं? काय नाव आहे? शाहूबाई कुसुमबाई शाहू। लेडीज आहे का? हो लेडीज। काही अन्नधान्य तुम्हाला अजूनपर्यंत काही पुरवलं कुठल्याच प्रकारचं? कोणीच आलं नाही किंवा समोरच्या व्यक्तीला आम्हाला उत्तर द्यायला लावा की आमचे जेंट्स घरी, आम्ही लेडीज घरी, आमचे मुलं बाळ घरी, त्यांच्या परीक्षा सुद्धा नाही झाल्या। तर आता आम्हाला याच्यावर काहीतरी सुखसुविधा त्यांनी आमचे प्रश्न सोडवावेत अशी आमची इच्छा आहे। ना आम्हाला अन्नधान्याची आहे, ना आम्हाला राशन कार्डाची सुविधा आहे, ना आमच्या गल्लीत कोणी येऊन पाहत। नगरसेवककडे कधी आम्ही कंप्लेंट केली ते म्हणतात हो आम्ही सर्वे करू, मग हे तुमच्याकडे येतील, ते तुमच्याकडे येतील, सर्वे करतात, येतात, लिस्ट करून नेतात, पण त्याच्यानंतरची जी सुविधा असते ती आमच्यापर्यंत 2020 लागलं तेव्हा आतापर्यंत आमच्यापर्यंत कधीच पोहोचली नाही। विदर्भ न्यूज करिता अमरावती येथून राहुल टेकाडे।